नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OCM मधील चौथा टॉपिक आपण पाहत होतो व्यवसाय सेवा. त्यातील बँका हा व्यवसाय प्रकार आपला अभ्यासून झालेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आपण अभ्यासत होतो तो म्हणजे विमा. तर त्या विम्यामधला आपण विम्याचा अर्थ काय आहे आणि विम्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत त्याचा अभ्यास आपण लास्ट पिरियडला केलेला आहे. त्यातली महत्त्वाच्या म्हणजे विमा हमीदार, विमाधारक, विषय बाब हे पॉईंट विशेष करून महत्त्वाचे आहेत. विमाधारक म्हणजे जी व्यक्ती विमा उतरवते त्या व्यक्तीला विमाधारक म्हणायचं. विमा हमीदार म्हणजे ज्या कंपनीकडे आपण विमा उतरवतो ती नुकसान भरपाई देणारी कंपनी म्हणजे विमा हमीदार. आणि विषय बाब म्हणजे ज्या गोष्टीसाठी किंवा ज्याचा विमा आपण उतरवतो ती गोष्ट ती बाब म्हणजे विषय बाब. म्हणजे आपण जर आपल्या लाईफचा विमा उतरवला तर आपलं जीवन म्हणजे आपली विषय बाब. आपण प्रॉपर्टीचा उतरवला विमा तर प्रॉपर्टी म्हणजे आपली विषय बाब. जहाजाचा विमा उतरवला तर ते जहाज म्हणजे आपली विषय बाब आहे. बघा, तिन्ही महत्त्वाच्या संज्ञा लक्षात घ्या. विमाधारक म्हणजे व्यक्ती जी विमा उतरवते ती, विमा हमीदार म्हणजे नुकसान भरपाई देणारी कंपनी, आणि विषय बाब म्हणजे ज्या गोष्टीचा आपण विमा उतरवतो ती गोष्ट. आता विम्याची तत्वे, त्यातलं पहिलं तत्व आहे महत्त्वाचं आहे पार्ट, परमोच्च विश्वासाचे तत्व. नावामध्येच अर्थ समजते बघा. परमोच्च विश्वास म्हणजे एकमेकाबद्दल असणारा पूर्ण विश्वास. मग आता हा कुणाकुणामध्ये, तर विमा करार म्हणजे विमाधारक आणि विमेदार ह्या दोघांमध्ये करार झालेला असतो. तर सर्व प्रकारचे जे विमा करार आहेत त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांना म्हणजे विमेदार आणि हमीदार, विमा घेणारी व्यक्ती आणि विमा कंपनी ह्या दोन्ही पक्षांना एकमेकाबद्दल पूर्ण विश्वास असणे अत्यंत गरजेचे असतं. म्हणजे विमेधारकाला हमीदाराबाबत आणि विमा हमीदाराला त्या विमाधारकाबाबत दोघांनाही एकमेकाबद्दल पूर्ण विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे. विमाधारकानं आणि विमा हमीदारानं सर्व गोष्टी आहेत त्या स्पष्टपणे पूर्ण आणि उघडरित्या उघड केल्या पाहिजेत. म्हणजे खरी पूर्ण माहिती स्पष्टपणे दोन्ही पक्षांनी एकमेकांना देणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. विमाधारकानं विमा हमीदारास विषयबाब संदर्भात सगळी माहिती दिली पाहिजे. आता विमाधारक म्हणजे जी व्यक्ती विमा उतरवते. मग एखाद्या व्यक्तीचा आयुष्याचा विमा उतरवायचा असेल तर त्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्याविषयी सगळी माहिती दिली पाहिजे. म्हणजे त्याच्या शरीराविषयी संपूर्ण माहिती दिली पाहिजे. त्याला एखादा आजार असेल तर तो आजारसुद्धा त्यानं त्या विमा कंपनीस सांगितला पाहिजे. म्हणजे विमा हमीदारास ती माहिती त्यानं स्पष्टपणे दिली पाहिजे. असं जाणून बुजून एखादा आजार आहे आणि तो आपण विमा कंपनीला सांगितला नाही आणि त्या आजारानं जर आपला मृत्यू झाला किंवा त्या विमा उतरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असत नाही. म्हणून विमाधारकानं जी काही विषय बाब आहे त्याची पूर्ण माहिती आहे ती त्या विमा कंपनीस दिली पाहिजे. जसं विमाधारकानं माहिती दिली पाहिजे तसंच विमा हमीदारानं सुद्धा त्यांचा जो काही करार असेल त्या कराराच्या सगळ्या अटी, सगळ्या शर्तीची माहिती त्या विमाधारकास दिली पाहिजे. पूर्ण, योग्य आणि स्पष्ट माहिती जर विमा हमीदारानं दिली तरच तो करार त्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडला जातो. आणि जर विमाधारक त्या ठिकाणी माहिती द्यायला जर तो टाळाटाळ करत असेल किंवा काही अस्पष्ट चुकीची माहिती देत असेल तर त्या ठिकाणी त्या हमीदार आहे तो काय करतो, दावा त्यांचा तो फेटाळू शकतो. तर उदाहरण दिले बघा, श्री शंतनू यांनी विमा घेताना त्यांच्या हृदय शस्त्रक्रियेसंबंधी माहिती दिली नव्हती. म्हणजे शंतनू यांच्या आयुष्याचा विमा उतरवायचा आहे आणि त्यांची हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ही माहिती त्यांनी त्या विमा कंपनीला दिलेली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर विमा कंपनीला या वस्तुस्थितीची माहिती मिळाली. म्हणजे त्या शंतनू यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला विमा कंपनीला त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी समजली. श्री शंतनू यांनी विमा घेताना
योग्य व पूर्ण माहिती न पुरवल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील वारसांना विमा संस्थेने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. बघा, विमा कंपनीनं नुकसान भरपाई दिली असते. शंतनू यांच्या आयुष्याचा विमा उतरवलेला होता, पण त्यांनी त्यांच्या हार्टचं ऑपरेशन झालं ही माहिती त्या विमा कंपनीपासून लपवून ठेवली आणि मग त्यांचा मृत्यू झाला. शंतनू यांचा मृत्यू झाला आणि मग विमा कंपनीकडे त्यांनी पैशासाठी दावा केलाय की नुकसान भरपाई द्या म्हणून दावा केलेला आहे. पण विमा कंपनी त्यांना नुकसान भरपाई देणार नाही, कारण शंतनू यांनी विमा उतरवताना त्यांच्या कुटुंबातील वारसांना पैसे द्यायला कंपनीनं नकार दिला. कारण का? शंतनू यांनी कोणती गोष्ट लपवून ठेवली होती, तर त्यांच्या हार्टचं ऑपरेशन झालं ही गोष्ट त्यांनी विमा कंपनीला सांगितली नव्हती. म्हणून विमा कंपनी त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देत नाही. म्हणजे हमीदारानं म्हणजे त्या विमा कंपनीनं विमाधारकाला माहिती सांगितली पाहिजे सगळी, तसं विमाधारकानं पण विमा कंपनीला सगळी सत्य खरी माहिती दिली पाहिजे. म्हणजेच काय तर एकमेकांचा दोघांच्यावरती पूर्ण विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे. त्यानंतर दुसरं तत्व आहे ते म्हणजे विमा हिताचे तत्व. आता हे तत्व काय सांगतं, तर विषय बाबीमध्ये असलेलं विमाधारकाचं आर्थिक हित. आता आर्थिक हित म्हणजे नुकसान झालं ती जी काही विषयबाब म्हणजे ज्या गोष्टीचा विमा उतरवायचा आहे. जीवनाचा विमा उतरवला तर विषयबाब जीवन झाली. प्रॉपर्टीचा मालमत्तेचा विमा जर उतरवला तर विषयबाब ही ती मालमत्ता झाली. एखाद्या जहाजाचा विमा उतरवला तर त्या ठिकाणी विषयबाब काय झाली, तर जहाज झालं. तर त्या विषयबाबीमध्ये त्या विमाधारकाचं आर्थिक हित असलं पाहिजे. म्हणजे विमाधारकाला त्या विषयबाबीमध्ये काहीतरी आर्थिक स्वारस्य असणं गरजेचं असतं. म्हणजेच काय तर जे काय ती विषयबाब आहे तिचं जर नुकसान झालं तर त्या विमाधारकाचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे. विमाहिताचं तत्व सर्व प्रकारच्या विम्यांना लागू होत असते. विषयबाबीवर विमा उतरवणे आवश्यक असते. विषयबाब म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला विमा उतरवायचा आहे त्याचा विमा उतरवणं हे गरजेचं आहे. जेव्हा त्या विषयबाबीचे अस्तित्व विमाधारकास आर्थिक फायद्यात ठेवते, म्हणजे त्या वस्तू आहे किंवा ती जी काही विषयबाब आहे ती असल्यामुळं त्या विमाधारकास आर्थिक फायदा होतो, आर्थिक लाभ होतो. आणि विषयबाब नसेल तर त्याला आर्थिक तोटा होतो, म्हणजे पैशाचा त्याला तोटा होतो. याला म्हणायचं विमाहिताचं तत्व. आता एखाद्या व्यक्तीचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या व्यक्तीचं स्वतःचं जीवन आहे किंवा त्या व्यक्तीच्या मालमत्ता आहे, तर हे त्या व्यक्तीसंदर्भात काय झालं, त्याचं जीवन किंवा मालमत्ता आहे त्याचं विमाहित असतं. आणि व्यावसायिकाचा जर विचार केला तर व्यावसायिकाला त्याच्या मालमत्तेमध्ये आणि संपत्तीमध्ये प्रॉपर्टीमध्ये विमाहित असतं. आता ही जी तत्व आहे हे काय जीवन विम्यामध्ये स्वतः व्यक्तीचं जीवन हे विमाहिताची बाब आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा जर म्हणजे लाईफ झाली डिस्टर्ब झालं किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या व्यक्तीचा मृत्यू म्हणजे त्याचं जीवन ही त्या जीवन विम्यामध्ये काय होते, तर विमाहिताची बाब होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान होतं, म्हणजे त्या जीवनामध्ये त्या काय आहे तर विमाहित आहे. आता विमाहित जीवन विम्याच्या बाबतीत विमाहित हे कधी असलं पाहिजे, तर जेव्हा विमा उतरवला जातो, म्हणजे विमा घेताना विमा उतरवला जाताना तिथं विमाहित त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि सागरी विमा आणि अग्निविमा आहे याच्यामध्ये मात्र विमा घेताना आणि तोटा होण्याच्या वेळी दोन्ही वेळेला तिथं विमाहित अस्तित्वात असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण विमा उतरवतोय त्यावेळेला पण ते जर नुकसान झालं तरी त्याची म्हणजे त्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे, विषयबाबीचं नुकसान झालं तर. आणि जेव्हा प्रत्यक्षात नुकसान होतंय, प्रत्यक्षात लॉस होतोय, त्यावेळेला सुद्धा त्या वस्तूमध्ये विमाहित त्या मालकाचं असलं पाहिजे. म्हणजे अग्निविमा आणि सागरी विम्यामध्ये विमा घेताना आणि तोटा होण्याच्या वेळी दोन्ही वेळेला विमाहित त्या विषयबाबीमध्ये असलं पाहिजे. आणि जीवन विम्याच्या बाबतीत मात्र जेव्हा विमा उतरवला जातो तेव्हाच त्याच्यामध्ये त्याचे विमाहित हे असणं गरजेचं असतं. त्यानंतर तिसरं तत्व आहे ते म्हणजे नुकसान भरपाईचं तत्व. आता नुकसान भरपाई म्हणजे विमाधारक आहे, जो विमा उतरवणारी व्यक्ती आहे, त्याच्या अनिश्चित घटना घडण्यापूर्वी, म्हणजे एखादी समजा ॲक्सिडेंट आहे, ही अनिश्चित घटना घडण्यापूर्वी
तो ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये होता त्याच आर्थिक स्थितीत ठेवण्याची हमी आहे. म्हणजे एखादा नुकसान होणार आहे, ते नुकसान होण्यापूर्वी विमाधारकाची जशी आर्थिक स्थिती होती त्याच आर्थिक स्थितीमध्ये नुकसान झाल्यानंतर सुद्धा त्या विमाधारकाला ठेवायचं आहे. याची हमी म्हणजे नुकसान भरपाईचं तत्व होय. म्हणजे थोडक्यात एखाद्या व्यक्तीचे एक 2 व्हीलर गाडी आहे आणि त्या गाडीला आग लागली, तर गाडीला आग लागण्यापूर्वी जशी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती होती तशीच आर्थिक स्थिती कधी राहिली पाहिजे, त्या गाडीला आग लागल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीची तशीच आर्थिक स्थिती राहिली पाहिजे. म्हणजे जेवढं नुकसान झालं आहे तेवढे पैसे त्या विमा कंपनीनं त्या 2 2 व्हीलरच्या मालकाला दिलं पाहिजे, असं हे तत्त्व सांगतं. आता हे तत्त्व कोणकोणत्या विम्यांना लागू आहे बघा. अग्निविमा, सागरी विमा आणि सर्वसाधारण विमा यांना हे नुकसान भरपाईचं तत्त्व लागू आहे. पण जीवन विम्याला हे तत्त्व लागू होत नाही. बघा, महत्त्वाचं आहे. जीवन विम्याला, आयुष्याचा जो विमा उतरवला जातो त्याला नुकसान भरपाईचं तत्त्व लागू होत नाही. कारण जीवनहानी ही आर्थिक दृष्टिकोनातून मोजता येत नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या आयुष्याचा विमा उतरवला आहे म्हणजे ती विमाधारक व्यक्ती झाली, आणि त्या विमाधारक व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तीस जे त्याचं म्हणजे वारस म्हणून त्याची नोंद केलेली आहे त्या व्यक्तीला त्याची जी काही विम्याची रक्कम आहे ती त्या ठिकाणी दिली जात असते. मग या तत्वानुसार विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी विमाधारकास झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यास बांधील असतो. नुकसान भरपाईची रक्कम विमा राशी किंवा तोटा यापैकी जे कमी असेल इतकीच मर्यादित असते. आता इथं जीवन विमा अपवाद का म्हटले, तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची किंमत ही आपण पैशामध्ये करू शकत नाही. एखादी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची किंमत 10 लाख होती, त्याची किंमत 5 लाख होती, त्याची किंमत 1 कोटी होती, अशी आपण त्याच्या आयुष्याची किंमत करू शकत नाही. म्हणून जीवन विम्याला नुकसान भरपाईचं तत्त्व हे लागू नाही. आता इथं काय उदाहरण दिलं आहे, नुकसान भरपाईची रक्कम ही कशी मिळणार आहे, तर विमा राशी किंवा तोटा म्हणजे विमा उतरवलेली रक्कम आणि झालेले ॲक्च्युअल नुकसान यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढीच त्याला नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे. उदाहरण दिले, जर 2 लाख रुपयाची मालमत्ता, जर रुपये 2 लाखाची मालमत्ता ही रुपये 1 लाख एवढी विमा संरक्षित असेल, म्हणजे मालमत्ता आहे किती रुपयांची, 2 लाखाची, पण त्या 2 लाखाच्या मालमत्तेचा विमा उतरवलेला नाही, तर विमा फक्त उतरवला कितीचा, 1 लाखाचा विमा उतरवलेला आहे. आणि सगळीच्या सगळी मालमत्ता काय झाली, आगीमध्ये नष्ट झाली, आग लागल्यावर जळून गेली, तर विमा कंपनी विमाधारकाला किती रक्कम देऊ शकणार, तर जास्तीत जास्त फक्त 1 लाख एवढीच रक्कम विमा कंपनी नुकसान भरपाई म्हणून देऊ शकते. आणि विमाधारक पण 1 लाख रुपयेसाठीच त्या नुकसान भरपाईचा दावा हा विमा कंपनीकडं करू शकतो. नुकसान झाले 5 लाखाचं आणि विमा उतरवला आहे फक्त 1 लाखाचा, तर विमा कंपनीकडे 5 लाख मागितले तर विमा कंपनी पैसे तेवढे देणार नाही. विमा कंपनीकडे किती पैसे मागायला पाहिजेत, फक्त 1 लाख रुपये. असं हे नुकसान भरपाईचं तत्त्व सांगतं. नुकसान भरपाईचं तत्त्व जीवन विम्याला लागू होणार नाही. अग्निविमा, सागरी विमा किंवा सर्वसाधारण विमा आहे यांना हे नुकसान भरपाईचं तत्त्व आहे हे लागू होणार. त्यानंतर 4था पॉईंट आहे तो म्हणजे प्रत्यासन तत्त्व किंवा अधीनतेचं तत्त्व. आता हे तत्त्व काय सांगते बघूया. नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी हे प्रत्यासन तत्त्व लागू आहे. आता नुकसान भरपाईच्या सर्व करारासाठी मग नुकसान भरपाईचं तत्त्व कुणाला लागतं, अग्निविमा, सागरी विमा आणि सर्वसाधारण विम्यास लागू आहे. आता पुढे जाऊन बघूया. या तत्त्वानुसार विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई झाल्यावर अशा मालमत्तेचा मालकी हक्क विमा हमीदाराकडे म्हणजेच विमा कंपनीकडे जातो. नुकसान झालेल्या घटनेनंतर हानी झालेल्या मालमत्तेचे काही मूल्य असेल तेव्हाच ते तत्त्व लागू होते. म्हणजे हे प्रत्यासन तत्त्व आहे किंवा अधीनतेचे तत्त्व आहे, हे प्रत्येक वेळेस लागू होईलच असं नाही. तर इथं काय सांगितलंय, नुकसान भरपाईचा म्हणजे नुकसान भरपाई होण्यासाठी विमा उतरवलाय. आता हे पण जीवन विम्याला लागू राहणार नाही बघा, कारण विमा कंपनीकडे आपण विमा उतरवलाय आणि
समजा एखाद्या गाडीचा आपण विमा उतरवलेला आहे आणि त्या गाडीला आग लागली आणि गाडीला आग लागल्यानंतर गाडीचं नुकसान झालं आणि 1,00,000 रुपयाची गाडी होती. आपण विमा पण उतरवला 1,00,000चा आणि गाडीची आग विझवल्यानंतर काहीतरी निम्म्या अर्धी काहीतरी त्याचा अवशेष राहिलेला असेल, म्हणजे ते भंगार रूपामध्ये काहीतरी तिथं शिल्लक राहिलं असेल. मग आता विमा कंपनी त्या विमाधारकाला ज्याची गाडी आहे त्याला 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देते आणि मग ते राहिलेलं जे काही भंगार असेल त्याची समजा एक 5,000 रुपये किंमत होते, तर ते 5,000 रुपये पण त्या विमाधारकाला दिलं जात नाही. तर त्या भंगारवरती अधिकार कोणाचा असणार? त्या विमा कंपनीचा त्या ठिकाणी असणार आहे. इथं उदाहरण बघा कसं दिलं आहे. श्री अ यांच्याकडे दुचाकी वाहन आहे, म्हणजे अ ही एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे एक 2 व्हीलर आहे. वाहन चोरीला गेले, म्हणजे त्याची गाडी काय झाली? चोरीला गेली. त्यानंतर श्री अ यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. म्हणजे अ यांनी काय केलं? जवळच्या पोलीस स्टेशन होतं तिथं त्यांनी फिर्याद नोंदवली की माझी गाडी चोरीला गेली आहे. पोलिसांकडून अहवाल मिळाल्यानंतर विमा संस्थेने वाहनाच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई श्री अ यांना केली. म्हणजे पोलिसांनी बघितलं, खरोखर सगळा तपास केला, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की खरोखर गाडी चोरीला गेलेली आहे. म्हणून विमा कंपनीनं काय केलं? तर जो काही मालक आहे अ त्यांना संपूर्ण रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी चोरी झालेले वाहन ताब्यात घेतले. पुन्हा काही कालावधीनंतर काय झालं? चोरी झालेली गाडी त्या पोलिसांना परत मिळालेली आहे. अशा परिस्थितीत वाहन मालकाचा सदर वाहनावर कोणताही अधिकार किंवा दावा नाही, कारण वाहन मालकीचे हक्क विमा संस्थेकडे हस्तांतरित झाले आहेत. नुकसान भरपाई दिल्यामुळं विमा हमीदारास सदर वाहन विक्री करण्याचा अथवा भंगारात देण्याचा सर्व हक्क आहे. म्हणजे इथं सिच्युएशन काय सांगितले बघा. अ ही व्यक्ती आहे, तिची एक 2 व्हीलर आहे आणि ती 2 व्हीलर काय झाली? चोरीला गेली. मग पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार केली आणि पोलिसांनी सगळी चौकशी केली तर काही वाहन त्यांचं सापडलं नाही. म्हणून विमा कंपनीनं काय केलं? जेवढ्या रकमेची त्यांची गाडी होती तेवढी सगळी रक्कम त्या अ यांना देऊन टाकली आणि नंतर पोलिसांना काय झालं? गाडी सापडलेली आहे, ते त्यांनी ती गाडी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. मग त्या आता गाडीचा जी काही गाडीची किंमत आहे किंवा गाडीचा ताबा आहे तो आता त्या अला मिळणार नाही. तर तो ताबा कुणाकडे जाणार? त्या विमा कंपनीकडे जाणार, कारण विमा कंपनीनं ऑलरेडी त्या गाडीची रक्कम त्या विमाधारकाला पूर्णपणे नुकसान भरपाई दिलेली आहे. मग ती जी काही गाडी आहे ती विकण्याचा किंवा तिला भंगारात घालण्याचा सगळा अधिकार कोणाकडे आहे? तर त्या विमा कंपनीकडं आहे. आता हे जीवन विम्याला कसं लागू होणारच नाही, कारण एकदा व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे संपलं का त्याला जाळलं आणि पुन्हा त्याचं काय राहिलं त्याच्यावर विमा कंपनीचा हक्क असं होत नाही. म्हणून हे प्रत्यासनाचं तत्त्व आहे, हे जीवन विम्याला हे पण लागू होत नाही. जर काही शिल्लक त्यातनं राहत असेल, मालमत्तेचं नुकसान झाल्यानंतर काही अवशेष राहत असतील तरच हे विम्याचं तत्त्व त्या ठिकाणी लागू होत असतं. त्यानंतर 5वं तत्त्व आहे ते म्हणजे योगदानाचे तत्त्व. तर हे तत्त्व काय सांगतं? तर एका विषय बाबीसाठी अनेक विमे काढलेले असतात. म्हणजे एखाद्या मालमत्तेचं अनेक विमा कंपन्यांच्याकडं विमा उतरवलेला आहे, तेव्हा योगदानाचं तत्त्व आहे. हे तत्त्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे. जेथे विमाधारकानं एका विषय बाबीसाठी एकापेक्षा अधिक विमा घेतलेले आहेत, म्हणजे एक प्रॉपर्टी आहे, समजा 1,00,000 रुपयाची प्रॉपर्टी आहे, तर एकाच विमा कंपनीकडं त्याचा विमा न उतरवता 2 विमा कंपन्यांच्याकडे किंवा 2पेक्षा जास्त विमा कंपन्यांच्याकडे त्यानं त्या 1,00,000 रुपये प्रॉपर्टीचा विमा उतरवलेला आहे. या तत्त्वानुसार विमाधारक केवळ विमा संस्थेकडून अथवा सर्व विमा हमीदारांकडून वास्तविक नुकसानीच्या भरपाईचा दावा करू शकतो. म्हणजे या तत्त्वानुसार काय सांगितलं? विमाधारक हा एका विमा संस्थेकडून, म्हणजे त्यानं एकापेक्षा जास्त विमा कंपन्याकडे विमा उतरवला आहे आणि आता ते नुकसान झालं तर तो नुकसान भरपाई मागत असताना दावा कुणाकडे दाखल करू शकतो? तर एका विमा संस्थेकडे दावा दाखल करू शकतो किंवा सर्व विमा हमीदाराकडून, म्हणजे सर्व विमा कंपन्यांच्याकडून तो नुकसान भरपाईचा दावा करू शकतो.
कारण त्यानं अनेक कंपन्यांकडं, समजा 3 कंपन्यांच्याकडे त्यानं विमा उतरवला आहे, तर तिन्ही कंपन्यांच्याकडे पण तो नुकसान भरपाईचा दावा करू शकतो, नुकसान भरपाई मागू शकतो, किंवा एका विमा कंपनीकडून पण तो नुकसान भरपाई मागू शकतो. एखाद्या विमा संस्थेने पूर्ण नुकसान भरपाई केली असेल तर ती विमा संस्था इतर संस्थांकडून प्रमाणित प्रोपोर्शनेट विमा कंपनी रकमेचा दावा करू शकते. म्हणजे व्यक्तीनं एका कंपनीकडून नुकसान भरपाई घेतली, 3 कंपन्यांच्याकडे त्यानं विमा उतरवलेला होता, पण नुकसान भरपाईचा दावा मात्र एकाच कंपनीकडून केला. त्या कंपनीने त्याला पूर्ण रक्कम तेवढी देऊन टाकली. आता विमा कंपनी काय करणार, तर राहिलेल्या ज्या 2 कंपन्या आहेत त्यांच्याकडून पण प्रमाणात रक्कम, म्हणजे किती रकमेचा विमा उतरलेला आहे आणि नुकसान भरपाई किती झाले ह्याचं प्रमाण काढणार ते, आणि त्या प्रमाणामध्ये राहिलेल्या 2 कंपन्याकडून पण काय करणार ते, ज्या कंपनीनं नुकसान भरपाई दिलेली आहे ती कंपनी इतर राहिलेल्या 2 कंपन्याकडून रक्कम वसूल करणार. आता उदाहरण दिले बघा. कुमारी सायली यांनी आपल्या मालमत्तेचा 2 वेगवेगळ्या विमा कंपनीकडं विमा उतरवलेला आहे. किती रुपये, 2,50,000, म्हणजे 2.5 लाखाचा विमा. 2.5 लाखाचा विमा काय केला आहे सायलीनं 2 वेगवेगळ्या कंपनीकडं उतरवलेला आहे. मग टी या विमा हमीदाराकडे, म्हणजे टी ही एक विमा कंपनी आहे, तिच्याकडं तिनं 1 लाख रकमेचा, म्हणजेच एकूण मालमत्तेच्या किती, 2.5 लाखाच्या किती झालं ते 2/5, 2/5. टी या विमा कंपनीकडं 1 लाखाचा विमा उतरवलेला आहे आणि आर या कंपनीकडं 1,50,000चा विमा उतरवला आहे. म्हणजे 2.5 लाखाचे ते किती होते, 3/5. 2 विमा कंपन्या आहेत बघा, टी आणि आर, ह्या 2 विमा कंपन्या आहेत. तर टी या कंपनीकडं 1 लाखाचा विमा उतरवलेला आहे आणि आर या कंपनीकडं 1.5 लाख रुपयाचा विमा उतरवलेला आहे. आता सायली यांनी काय झाले, जर कुमारी सायली यांची रुपये 1,20,000ची मालमत्ता नष्ट झाली, म्हणजे विमा उतरवला एका कंपनीकडं 1 लाखाचा, एका कंपनीकडं 1.5 लाखाचा, आणि ॲक्च्युअल नुकसान किती झालं, 1,20,000. दोन्ही विमा कंपन्या किंवा दोन्ही विमा संस्था वास्तविक नुकसानीसाठी आपापला वाटा देतील. म्हणजे जेवढं ॲक्च्युअल नुकसान झाले त्याच्या प्रमाणात. मग आता टी विमा कंपनी किती देईल, नुकसान भरपाईच्या 2/5 रक्कम, आणि आर विमा कंपनी किती देईल, जेवढं नुकसान झालं त्याच्या 3/5 रक्कम ही त्या सायलीला नुकसान भरपाई म्हणून देणार आहेत. पुढं बघा. दोन्ही विमा कंपन्या वास्तविक नुकसानासाठी आपला वाटा देतील. टी हमीदाराकडून रुपये 48,000, म्हणजे जेवढा लॉस झाला, लॉस कितीचा झाला आहे, 1,20,000चा, 1,20,000च्या 2/5 रक्कम म्हणजे किती येते, 48,000. तेवढी टी विमा कंपनी त्या सायलीला देईल. आणि आर ही विमा कंपनी नुकसान झालं आहे कितीचं, 1,20,000चं, त्याच्या 3/5 म्हणजे 72,000 रुपये ही आर ही विमा कंपनी सायलीला देणार आहे. म्हणजे ह्या दोन्ही कंपन्याकडून मिळालेली एकूण रक्कम किती होणार, तर 1,20,000 रुपये, की जेवढं त्या सायलीचं खरोखरचं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान भरपाई तिला ह्या दोन्ही कंपन्यांच्याकडून मिळून प्रोपोर्शनेट रक्कमेमध्ये त्यांना मिळणार आहे, सायलीला मिळणार आहे. हे तत्त्व योगदानाचं तत्त्व सांगतं. त्यानंतर 6 नुकसान कमी करण्याचं तत्त्व. आता हे योगदानाचं तत्त्व पण जीवन विम्याला लागू होणार नाही बघा, कारण आयुष्याचा विमा जर उतरवला, 2 वेगवेगळ्या कंपन्याकडे 1-1 लाखाचा विमा उतरवला आणि जर तो विमादाराचा मृत्यू झाला तर दोन्ही विमा कंपन्यांनी 1-1 लाख रुपये दिले पाहिजेत, कारण नुकसान भरपाईचे तत्त्व जीवन विम्याला लागू होत नाही. त्यामुळे योगदानाचं तत्त्व पण जीवन विम्याला लागू होणार नाही. त्यानंतर 6 नुकसान कमी करण्याचं तत्त्व. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूचा विमा उतरवलेला आहे आणि त्या वस्तूला जर काही नुकसान पोचत असेल, उदाहरणादाखल आग लागली किंवा चोरी व्हायला लागली, तर त्या विमेदारानं बघत बसायचं नाही. ती आग आटोक्यात आणण्यासाठी त्यानं काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. नुकसान कमी करण्यासाठी त्यानं काहीतरी विशेष प्रयत्न त्या ठिकाणी त्याचे दिसले पाहिजेत, असं हे तत्त्व सांगतं. अनिश्चित घटनेच्या बाबतीत विमाधारकानं मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी अनिश्चित घटना घडते तर ते अनिश्चित घटना घडल्यामुळं त्याच्या मालमत्तेचं, त्याच्या प्रॉपर्टीचं नुकसान होणार आहे. मग ते त्यानं बघत बसायचं का, तर नाही. तर मालमत्तेचं नुकसान कमी कसं होईल यासाठी त्यानं नेहमी प्रयत्नशील असावं लागतं. विमाधारकानं तोटा कमी करण्यासाठी सर्व संभाव्य उपाय व पावले उचलणे आवश्यक आहे. म्हणजे नुकसान होऊ नये म्हणून
सर्व जे काही संभाव्य बाबी असतील त्या त्यानं नेहमीच त्या अवलंबल्या पाहिजेत, त्यासाठी त्याने योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. म्हणूनच मालमत्तेचं रक्षण करणं आणि तोटा टाळणं ही विमाधारकाची जबाबदारी आहे. म्हणजे विमा उतरवलाय म्हणून त्या मालमत्तेकडे लक्षच द्यायचं नाही. जळाले तर जळू दे, चोरीला गेली तर जाऊ दे, आपल्याला काय होतं, विमा कंपनी पैसे देते असं त्यानं मनात धरायचं नाही. तर त्या मालमत्तेचं त्यानं नेहमी रक्षण कसं करता येईल, आपल्याला तोटा त्या मालमत्तेला तोटा होणार नाही, कोणतीही हानी पोचणार नाही, याची जबाबदारी त्या विमाधारकानं घ्यायची आहे. उदाहरण दिलंय बघा, श्री जयंत यांच्या घराला आग लागलेली आहे. आता जयंत यानं काय केलं असणार आहे, त्याच्या घराचा विमा उतरवलेला आहे आणि त्याच्या घराला लागले काय तर आग लागलेली आहे. अशा परिस्थितीत श्री जयंत निष्क्रिय राहू शकत नाही. म्हणजे तो बघत बसायचं का त्यानं, नाही, तर निष्क्रिय राहायचं नाही, तर ती आग विझवण्यासाठी त्यानं प्रयत्न करायचा आहे. घराला आगीपासून वाचवण्यासाठी काय करायचं, त्यानं प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. श्री जयंत हे सक्रिय असले पाहिजेत. म्हणजे त्यांनी फायर ब्रिगेडला फोन करून त्या अग्निशामकची गाडी बोलवून आग आटोक्यात आणण्याचा त्यानं प्रयत्न केला पाहिजे. आणि घराचा विमा घेतला आहे म्हणून ते घर जळताना बघत बसू शकत नाहीत. मग अशी सांगितलं मी, विमा उतरवला आहे म्हणून आग लागले म्हणून बघत बसायचं नाही, तर ती आग आटोक्यात कशी येईल यासाठी त्यानं काय करायचे, प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यानंतर 7वं शेवटचं तत्व सांगितलंय, सर्वसाधारण कारण तत्व किंवा निकटतम तत्व. निकटतम म्हणजे जवळचं. मग आता एकापेक्षा जास्त जर कारणानं नुकसान होत असेल तर त्या दोन्ही कारणामधील किंवा एकापेक्षा जास्त कारणामधील त्या नुकसानीचं जवळचं कारण कोणतं आहे हे शोधलं जातं आणि त्यानुसार विमाधारकास नुकसान भरपाई दिली जाते. बघा काय सांगितलं, या तत्वानुसार जेव्हा एकापेक्षा जास्त कारणामुळे नुकसान होते तेव्हा विमा हमीदाराचं म्हणजे विमा कंपनीचं उत्तरदायित्व म्हणजे विमा कंपनीची जबाबदारी ठरवण्यासाठी नुकसानीचं सगळ्यात जवळचं कारण विचारात घेतलं जातं. एकापेक्षा जास्त कारणामुळं मालमत्तेची हानी होते, मालमत्तेचं नुकसान होतंय, तेव्हा कंपनीची जबाबदारी काय आहे, तर त्याला नुकसान भरपाई तर दिली पाहिजे. मग 2 कारणं आहेत, 2पेक्षा जास्त कारणं आहेत, मग अशा वेळेला सगळ्यात जवळचं कारण कोणतं आहे ते त्या कंपनीनं विचारात घेतलं पाहिजे. सामान्यपणे नुकसानीच्या सर्व कारणांसाठी विमा न उतरवता संभाव्य कारणांसाठी विमा उतरवला जातो. म्हणजे एखादी वस्तू जर असेल तर त्या वस्तूला वेगवेगळ्या कारणानं इजा पोचत असते, वेगवेगळ्या कारणामुळे त्या वस्तूचं नुकसान होत असतं. मग सगळ्याच कारणांसाठी विमा उतरवायचा का, तर नाही, तर काही ठराविक जी जवळची नजीकची संभाव्य धोका वाटतोय त्याच गोष्टींसाठी त्याचा विमा उतरवला जातो. मग आता काय म्हणले, अशा परिस्थितीत नुकसानीचे सर्वात जवळचे किंवा संभाव्य कारण शोधलं जातं. जर नुकसानीचे संभाव्य कारण हे विमा सुरक्षित केले गेले तरच विमा हमीदार नुकसान भरपाईस जबाबदार असतो. तथापि नुकसानीचे संभाव्य कारण हे विमा सुरक्षित नसल्यास भरपाई मिळत नाही. म्हणजे संभाव्य कारणं असंख्य आहेत आणि आपण काय केलं, त्यातल्या 1-2 कारणांसाठीच फक्त विमा उतरवला आहे आणि नुकसान भरपाई मात्र त्या 2 कारणामुळं झालीच नाही, तिसऱ्या एखाद्या वेगळ्याच कारणामुळं नुकसान भरपाई झाली, तर तिथं विमा कंपनी त्या विमाधारकाला नुकसान भरपाई देणार नाही. आता उदाहरण दाखल बघूया आपण. आपले धान्याचं गोडाऊन असं आपण गृहीत धरूया आणि मग धान्याच्या गोडाऊनमध्ये चोरी होऊन नुकसान होऊ शकतं, धान्याला आग लागून नुकसान होऊ शकतं किंवा तिथं कीड लागून नुकसान होऊ शकतं. अशी असंख्य कारणं आहेत. पण त्यात काय केलं आहे आपण, संभाव्य कारणं काय म्हणलं, एकतर चोरी किंवा एकतर आग लागणं, ही 2 आपण संभाव्य कारणं गृहीत धरली आणि कीड लागणं हे आपण संभाव्य कारण धरलं नाही. त्यामुळे विमा उतरवताना आपण 2च कारणं पकडली, एकतर चोरी झाले तर नुकसान भरपाई मिळेल किंवा आग लागली तर नुकसान भरपाई दिली. विमा काढताना आपल्याला काय वाटलं की आपण त्या धान्याला कीड लागूनच द्यायची नाही आणि झालं काय, धान्याला कीड लागली, त्या मालकाचं लक्षच नाही आणि सगळ्या धान्याचं पीठ झालं, नुकसान झालं. आता मग तो मालक काय करेल, विमाधारक काय म्हणणार आहे, मी विमा उतरवलाय, चला आपण विमा कंपनीकडं नुकसान भरपाई मागूया. आता नुकसान भरपाई कशामुळे नुकसान झालं, तर धान्याला कीड लागलेली आहे आणि विमा उतरवलाय कशाचा, चोरीचा किंवा आगीचा. मग विमा कंपनी काय म्हणणार, तुमच्या ह्या 2 कारणामुळे नुकसान झालंय का, तर नाही, तुमच्या धान्याला कीड लागलेली आहे आणि त्याचा तुम्ही विमा उतरवलेलाच नाही, तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही.
उदाहरण काय दिलं आहे बघा. विमेदारानं चोरीच्या जोखमीसाठी विमा उतरवला होता. म्हणजे मालाची जर चोरी झाली तर नुकसान भरपाई द्या यासाठी विमेदारानं काय केलं आहे, विमा उतरवलेला आहे. आणि त्या घरात काय झालं, चोरी झाली आणि घर सोडण्यापूर्वी चोरट्यांनी घराला आग लावली. म्हणजे घरात जाऊन त्या चोरी केली आहे आणि चोर करणाऱ्या चोरटी आहेत किंवा चोर आहेत, त्यांनी काय केलं, त्या घराला आग लावलेली आहे. म्हणजे ते घरातनं घर सोडायच्या आधीच त्यांनी त्या घराला आग लावली. आता नुकसानीची 2 कारणं निर्माण झाली, चोरी आणि आग. मग आता ह्यातलं नुकसानीचं सर्वात जवळचं कारण कोणतं, तर आग हे या ठिकाणी जवळचं कारण होतं आहे. मग अशा वेळी घराचा विमा हा चोरीच्या जोखमीसाठीचा विमा होतो. म्हणजे इथं काय म्हटलं आहे, घराचा विमा हा चोरीच्या जोखमीसाठीचा होता. म्हणजे चोरी झाली तर आपण नुकसान भरपाई विमा कंपनीकडे मागू शकतो. पण आता झालं काय, आगीमुळं, आगीचं कारण आहे हे जवळचं निकटतम कारण त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्यामुळं आगीमुळं होणाऱ्या नुकसानीचा आपण विमाच उतरवलेला नाही. तर विमादाराला विमा संस्थेकडून आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. परंतु चोरीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी बांधील आहे. म्हणजे चोरी झाली म्हणून त्या चोरीची नुकसान भरपाई द्यायला विमा कंपनी बांधील असणार. पण आगीमुळं नुकसान झालं तर म्हणून आगीची भरपाई देण्यासाठी किंवा नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनी त्या ठिकाणी जबाबदार असणार नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित लर्न करा. धन्यवाद.